अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाची तातडीने अंमलबजावणी करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांतीसेना। अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करून सर्व घटकांना लोकसंख्येच्या प्रमाणात समान न्याय मिळावा, अशी मागणी डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात वाळवा शिराळा उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व घटकांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अ, ब व क उपवर्गीकरण करून आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे। न्यायमूर्ती बडर समितीने महाराष्ट्र शासनाकडे उपवर्गीकरणाचा अहवाल सादर केला असून त्याची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। देशातील गरीब, उपेक्षित आणि वंचित घटकांच्या जीवनावर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य आणि विचारांद्वारे प्रकाश टाकला असून त्यांच्या कार्याचा गौरव केंद्र शासनाने करावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलन उभारण्यात येणार असून दिनांक 17 जून ते 24 जून दरम्यान पुणे ते मुंबई पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली। सांगली जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले। शासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला। यावेळी उत्तम वांदणे आप्पा, उमेश बेडकर माऊ, नागनाथ घाटे, मोहन साठे, संभाजी लोंढे, सागर महापुरे, राजकुमार नगरे, गणेश वांदणे, करण शिंदे, विशाल साठे, आदित्य शिंदे, विद्या मोरे, जयश्री जावेर आदी उपस्थित होते। डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो, एबीएस क्रांती फोर्सचा विजय असो। पदाधिकाऱ्यांना अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्सच्या वतीनं निवेदन सादर करण्यात आलेलं आहे। त्या निवेदनामध्ये प्रमुख मागणी आमची अशी आहे की अनुसूचित जाती जमातीचं अबगड वर्गीकरण झालं पाहिजे आणि त्या घटकामध्ये त्या अनुसूचित जातीमधले जे काही घटक आहेत त्या सर्वांना समान त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये न्याय मिळाला पाहिजे, याची प्रमुख मागणी आहे। गत समितीचा अहवाल सादर झालेला आहे मुख्यमंत्र्यांच्याकडे। आम्हाला आशा आहे की लवकरच मुख्यमंत्री साहेब सदर समितीचा जो काही अहवाल सादर केलेला आहे त्याचा अभ्यास करून लवकरात लवकर त्या असणाऱ्या अहवालाची अंमलबजावणी करून संबंधित घटकांना न्याय देतील। दुसरी आमची प्रमुख त्याच्यामध्ये मागणी आहे की ज्या अण्णाभाऊ साठेंनी उपेक्षितांच्या, शोषितांच्या, पीडितांच्या आणि एकूणच महाराष्ट्राच्या संयुक्त चळवळीमध्ये जे काही योगदान दिलेलं होतं ते उल्लेखनीय योगदान आहे की देशाच्या बाहेर अण्णाभाऊचा सन्मान केला जातो, पण या देशामध्ये अण्णाभाऊ सन्मानापासून वंचित आहेत। केंद्र सरकारनं लवकरच त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावं, ही आमची दुसरी प्रमुख मागणी आहे। दुसरी प्रमुख मागणी आमच्या याच्यामध्ये अशी आहे की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये दिवसेंदिवस वारंवार अन्यायाच्या अत्याचाराच्या घटना घडत आहेत। गोरगरीब, उपेक्षित, दलितांच्यावरती अन्याय होताना आपण सर्वजण बघतोय, परंतु शासन प्रशासन यामध्ये कुचकामी ठरलेलं आहे। घटनेमध्ये दलितांच्या संरक्षणासाठी जो काही कायदा बाबासाहेबांनी दिलेला आहे तो कायदा म्हणजे अॅट्रॉसिटी, तो कायदा अधिक भक्कम व्हावा, कडक व्हावा, अशी आमची तिसरी प्रमुख मागणी आहे। आणि या मागण्यांच्या अनुषंगाने शासनानं आणि प्रशासनानं गंभीरतेने विचार करावा आणि हा न्यायी प्रश्न मार्गस्थ करावा, अशी अपेक्षा या ठिकाणी या निवेदनाच्या माध्यमातून प्रांताधिकारी साहेबांच्याकडे आम्ही केलेले आहे। आम्हाला विश्वास आहे की या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब निश्चितच या मागण्याचा विचार करतील आणि त्या दिशेने कार्यवाही करतील, असा आशावाद बाळगतो। जय भीम, जय भारत। नागनाथ घाटगे, राहणार 32 शिराळा। मी बोलतो लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नवजीवनराज साळवे, महात्मा ज्योतिराव फुले, राजे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज या महामानवांना आम्ही त्रिवार अभिवादन करतो। आणि आज ईश्वरपूर प्रांत साहेबांना आम्ही दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी ईश्वरपूर इथं आम्ही प्रांत साहेबांना जे निवेदन देण्यात आलं आहे त्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही अशा मागण्यांनी शासन केलेल्या आहेत की आमच्या प्रमुख जी मागण्या आहेत की अवघड वर्गीकरणामध्ये मातंग समाजाला
टक्केवारीप्रमाणे वर्गीकरणामध्ये आपण सामील व्हावं. त्याचबरोबर मरणोत्तर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळावा. त्याचबरोबर दलित समाजाला वंचित घटकांनी अन्यायाला खूप सहन करावं लागतोय. तर अशा मातंग समाजाला सुद्धा किंवा अनुसूचित जाती जमातींना एक कडक असा अॅट्रॉसिटी कायदा कडक निर्माण करावा. ते आम्ही शासनाकडे प्रांतसाहेबांच्या माध्यमातून आम्ही एक प्रमुख मागण्या 3 मागण्या निवेदन करण्यात आले. तरी आम्ही शासनाला असं आव्हान करतो की आमच्या 3ही मागण्या व्यवस्थित लवकरात लवकर पूर्ण कराव्यात. अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तेवढा आम्ही इशारा देतो. जय हिंद, जय महाराज, जय लवशी, जय अण्णा.